समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. चरण पांडुरंगा, तुझे चरण असे आहेत ना की जे दोन्ही समान आहेत. आता पांडुरंगाचे चरण समान आहेत म्हणून इतर देवांच्या चरणी मन लागू नये असं आहे का? तर असं नाही आहे. चरण या शब्दाचा वास्तविक अर्थ आपण जाणला पाहिजे. चरणच का म्हटलं? देवा माझे मन लागो तुझ्या मनी असं का नाही म्हटलं एकनाथ महाराजांनी? कारण ईश्वर मनातीत आहे. ईश्वराला मन आहे का? तो तर मायेचं सोंग धरतो. त्याला जर असं वाटलं तर तो मायेचं सोंग धरूनच हे करतो. परंतु त्याला कोणत्याच गोष्टी, तो सगळ्यांच्या तीत आहे. त्याला कोणत्याच गोष्टी बाध्य करत नाही सज्जनो. मग माझं मन तुझ्या मनामध्ये लागू दे असं नाही म्हटलं सज्जनो. इथे म्हटलंय की माझं मन तुझ्या चरणी लागू दे. चरण अर्थात चरैवेतीचं द्योतक आहे ते. आणि रण म्हणजे हे जे संसारामध्ये आपण अध्यात्मासाठी, ईश्वराच्या प्राप्तीसाठी संसारामधले रण अनेक आहेत. रण म्हणजे युद्ध. खेळतो ना आपण संसारामध्ये. तुम्ही रोज भांडून येता ना तुमच्या सासूशी? नाही येत? नाही? जाऊ दे आता काय करू. पुढं सासूशी भांडायचा विचार आहे? लग्नच करू नको. मी भगवा आणलेला आहे. पाहिजे असेल तर देऊन जाते. असो. चरण म्हणजे चरैवेती. आणि काय तर हे जे या भूतलावर चालू आहे ना, हे मनुष्याचं हे एक युद्धाचा खेळ चालू आहे. इथे मनुष्याला प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी मनुष्य अध्यात्मपथावर चालत असो, वास्तविक मनुष्याचं लक्ष्यच हे आहे. मनुष्य जन्म याचसाठी मिळालेला आहे आपल्याला, त्या ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी. म्हणून तर हे सण वगैरे साजरे करतो. परंतु आपण फक्त बाह्य गोष्टींचा अर्थ लावत बसलो, आंतरिक गोष्टी सोडून दिल्या. वास्तविक मिळालेला त्याला प्राप्त करण्यासाठी आपलं जे चालू आहे ते एक युद्ध आहे. आपण फक्त संसारामधल्याच, व्यवहारामधल्याच रणामध्ये मग्न झालेलो आहे. म्हणजे हे असं झालं की दोन विपक्षी आहेत आणि हे आपापल्या पक्षामध्येच एकमेकांचे भांडणं चालू आहेत. राजकारणाकडे घेऊन जात नाही, मलाच जायचं नाही आहे तिकडे. त्या आपापसातले त्यांचा काय गोंधळ घालायचं ते त्यांना घालू द्या. आपल्याला काय आहे? कोणीतरी मागे एकाने विचारलं होतं, दीदी अमुक सीट लागली नाही. म्हटलं हे बघ, ते जिंकले काय नाही जिंकले काय ते तुझ्या फक्त थोडेसे ओळखीचे होते. परंतु ते जिंकले काय नाही केले, आपल्याला मेहनत करूनच कमवायचं आहे ना. उद्या कोणी असं झालं तर आपल्याला आयतं मिळणार आहे का? आपल्याला काय करायला लागेल त्याच्यासाठी? आपल्याला आपली मेहनतच करायची आहे. त्यामुळे आपण आहे ना, आपल्याला जे उपयुक्त आहे आणि आपल्याला जे जमणार आहे ना ते करण्याचा मनुष्याने प्रयत्न करावा. मुळात मनुष्याने ना व्यवहारामध्ये जगत असताना सुद्धा मनुष्याने काय केलं पाहिजे? आपल्या जुन्या काळामध्ये ना एक म्हण होती, अंथरूण पाहून. हां, आता लगेच जुन्या लोकांनी नवीन लोकांकडे बघू नका. त्यांची आत्ताची धारणा आहे अंथरूण पाहून पाय पसरावे कशाला, त्यापेक्षा अंथरूणच मोठं करा ना. माझे पाय लांब आहेत, मी काय करू? परंतु त्यांचं पण योग्य आहे. नवीन काळ आहे. नवीन काळानुसार आपण आपले बदल केले पाहिजेत. पण व्यवहारामध्ये बदल होतात, अध्यात्मामध्ये कधीच बदल होत नाही. अध्यात्म आजही जसा आहे तसाच. ईश्वराला प्राप्त करण्याची जी विधी आहे ना, ती विधी अजूनही तशीच आहे. ती सनातन आहे. त्याला ती विधी कधीच बदलणार नाही. तुम्ही आज असं म्हटलं की आज एवढी डेव्हलपमेंट झाली, परंतु लावू शकतो का कोणी भगवान विष्णूला फोन? तुमच्याकडे आयफोन 15 प्रो आहे, मी 16 प्रो देते. माझ्या पांडुरंगाला एकदा कॉल लावून बघा बरं, लागेल का? त्याला कॉल लावण्यासाठी ती जी विधी आहे ना तीच लागेल. पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी तुम्ही काहीही करा, परंतु जो आनंद वारीमध्ये चालत पांडुरंगाचं दर्शन घेण्यामध्ये आहे तो आनंद इतरत्र आहे का? जाऊया पंढरीला
जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला विठू माऊलीला विठू माऊलीला सावळ्या हरीला विठू माऊलीला विठू माऊलीला सावळ्या हरीला जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला जाऊया भेटूला भेटू विठू माऊलीला विठू माऊलीला विठू माऊलीला सावळ्या हरीला विठू माऊलीला विठू माऊलीला सावळ्या हरीला जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला वालवंटी चंद्रभागीच्या काठी डाव मांडिला चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला हे हरीने डाव मांडिला हरीने डाव मांडिला प्रभूने डाव मांडिला प्रभूने डाव मांडिला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला आटपट्या सुवर्णाच्या गोट्या डाव मांडिला आटपटा सुवर्णाच्या गोट्या डाव मांडिला आटपट्या सुवर्णाच्या गोट्या डाव मांडिला आटपटा सुवर्णाच्या गोट्या डाव मांडिला हरीने डाव मांडिला हरीने डाव मांडिला या कृष्णाने डाव मांडिला कृष्णाने डाव मांडिला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला झेंडा रोविला झेंडा रोविला आहे आतून वारीला वेळ आहे. आता दिवाळीमध्ये आहे वारी. चला नवरात्रीमध्ये वारी झाली, निघाला आता पैसे काढा. चला सगळ्यांनी दिंडी काढली मी. हे जे चाललंय ना अजूनपर्यंत अध्यात्माची जी अध्यात्म मूळ अध्यात्म आहे ना ते सनातन आहे, ते कधीच बदलू शकत नाही. विज्ञानाचे सुद्धा तर्क वितर्क कधी कधी बदलतील, कारण काही वर्षापूर्वी शोध लावला होता ॲटम्स कॅनॉट बी सेपरेटेड और ॲटम्स कॅनॉट बी सेग्रिगेटेड, आणि त्याच नंतर काही म्हणाले की ॲटम कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजे अणू पृथक होऊ शकत नाही हे आधी सांगितलं, आणि त्याच्यानंतर म्हणाले अणू पृथक होऊ शकतो. हे विज्ञानाचे शोध आहेत. तुम्हाला लागलेले आहेत बाउन्सर, मला माहिती आहेत. असो, हे जे रण आपलं चाललेलं आहे ना हे संसारामध्ये आहे, तेच अध्यात्मामध्ये सुद्धा आपलं रण आहे. मग ते काय तर प्रभूंच्या मार्गावर ज्यावेळी चरैवेती या नामाचा अर्थात या मंत्राचा वापर करू. चरैवेती म्हणजे चालत राहा, ज्याला वेदांमध्ये सांगितले कलिशयानो भवती संजिहानस्तु द्वापरः उत्तिष्ठ त्रेता भवती कृतं संपद्यते चरंश्चरैवेती. अर्थात की कलिशयाने तो कली आहे जो झोपलेला आहे. कलियुगामध्ये सगळे निद्रिस्त होणार आहेत. फक्त ईश्वराचे भक्त जे सावध झालो हरीच्या आलो जागरणा हे जे म्हणतात ते खऱ्या अर्थाने स्वतः सतयुगमध्ये वास्तव्य करतात. द्वापार युगाचा मंत्र होता कलिशयानो भवती संजिहानस्तु द्वापरा, जे केवळ मात्र आळस देत आहेत, जांभई देत आहेत, ते द्वापारामध्ये जगत आहेत, द्वापार युगात जगत आहेत. उत्तिष्ठ त्रेता भवती अर्थात जे उठून बसलेले आहेत परंतु अजूनही कार्य करत नाहीत ते त्रेतायुगमध्ये जगतायत. आणि कृतं संपद्यते चरंश्चरैवेती अर्थात जे उठून
चालत आहेत, ईश्वराच्या मार्गावर चालत आहेत ते स्वतः सतयुग बनलेले आहेत, सत्ययुग बनलेले आहेत. वास्तविक सत्ययुग तेच आहे. कारण या कृतयुगामध्ये, या कलियुगामध्ये जर सत्ययुग आणायचं असेल तर शरैवेती चरैवेती याच नामाचा अंगीकार केला पाहिजे. अर्थात या चरैवेती म्हणजे आपल्याला ईश्वराच्या मार्गाकडे आपले पावलं चालायचे आहेत, ईश्वराच्या मार्गाकडे ईश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे जे संसारामध्ये या मृत्यूलोकामध्ये हे जे रण चालू आहे, अर्थात जे काही संघर्ष ईश्वराच्या मार्गामध्ये येतात त्या संघर्षांचा सामना करायचा आहे. हे ते युद्ध आहे. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, मला ते युद्धरथ राहू दे. कारण मला सत्ययुगामध्ये वास्तव्य करायचं आहे, मला सत्ययुग बनायचं आहे. म्हणून आपलं कर्म असलं पाहिजे. मग काय करायचं? देवा माझं मन फक्त तुझ्या चरणामध्येच लागून देऊ नकोस. तर ते चरणांमध्ये लावशील, परंतु त्याची इच्छा जर त्याने पुन्हा विषय बघितले तर परत एकदा ते संसाराकडे वळेल. म्हणून पुढे म्हटलंय संसार व्यसनी पडो नेदी. देवा तुझ्या चरणाशी तर लाव, परंतु संसारामध्ये त्यांना पडू देऊ नको. पुढे एकनाथ महाराजजी सांगतात की आता देवा एक काम कर. इकडे एकनाथ महाराजजी जे नियम सांगतात, नियमाचे प्रकार आहेत. काही एक शास्त्रीय आणि अशास्त्रीय. शास्त्रीय नियम जे आपल्या शास्त्रामध्ये आपल्या संत महापुरुषांनी मान्य केलेले विधिवत असे काही नियम आहेत. आणि काही अशास्त्रीय, ज्याला कोणताच शास्त्राधार नाही, असे काही व्रत वैकल्य जे आपण करतो, ज्याला खरंच अर्थ नाही. सज्जनो विचार करा, नवरात्रीमध्ये सुद्धा आपण काय काय करतो? किती व्रत आहेत? 16 सोमवार व्रत, काही शास्त्राधार नाही. संतोषी मातेचं व्रत, काही शास्त्राधार नाही. वास्तविक तुम्हाला सांगू, संतोषी माता देवी भागवतमध्ये संतोषी हा नावच कुठे अस्तित्वात नाही आहे. तुम्ही कोणती देवी घेऊन बसलात? आणि शुक्रवारी आंबट खायचं नाही, तिखट खायचं नाही, काय चाललं हे? हां. आणि नवरात्रीमध्ये सगळ्यात मोठं जर मी एक गोष्ट बघितली ना, यांना खरंच काही शास्त्राधार अजिबातच नाही आहे सज्जनो. या आपल्या मनाच्या धारणा आणि आपण परंपरा सुरू केलेल्या आहेत, नको त्या. त्याच्या मागचा वास्तविक भाव वेगळा असते. पूर्वी आत्ता नवरात्रीमध्ये बऱ्याच वेळा म्हटलं ना, पायांकडे बघा बरं, त्यांच्या पायात चप्पल नाही, बिना चपलीचं कुठेतरी चालणं म्हणजे नवरात्री म्हणून याने देवी प्रसन्न होणार आहे. वास्तविक जी घटस्थापना करायची होती ती घटस्थापना जर इथे केली ना तर खऱ्या अर्थाने नवरात्री होईल. परंतु आपण ते नाही, आपण अनवाणी पायाने चालणं म्हणजे नवरात्री. हे नवरात्रीचं व्रत आहे, हे नियम नाही आहेत सज्जनो. याला कोणताच शास्त्राधार नाही. कोणत्या शास्त्रामध्ये असं सांगितलं की नवरात्रीमध्ये चप्पल घातली नाही तर व्रत होतं? पी पाणी व्रत. काय जर दुसऱ्याने सांगितलं तरच पाणी प्यायचं. म्हणजे एखाद्या सासूने म्हणावं सुनेला, मी सांगेल तेव्हाच पाणी पी. तिला जर सुनेचा काटा काढायचा असेल तर मग सुनेने ते व्रत करावं का? एखाद्या जावयाने विचार करावा सासऱ्याची. मी त्यांच्याकडे बघते, नवरात्री म्हणजे प्रत्येक वेळी त्यांच्यावरच विनोद करेन का? एखाद्या गडगंज संपत्तीवान सासऱ्याच्या जावयाने जो विचार केला, आपल्या सासऱ्याला एखादं व्रत करायला लावावं आणि त्याने सांगितलं पी पाणी व्रत, मी सांगेल तेव्हाच पाणी प्यायचं, चालेल का? तो जावई मला नाही वाटत तुम्हाला आजीवन पाणी पिऊन देईल कधी. तो शेवटी पाणी पाजायला जरूर येईल. माझं व्रताचं उद्यापन म्हणून जावई येईल. असो, या नियमांना, या व्रतांना काही शास्त्राधार नाही. असे व्रत करण्याचं काहीच गरज नाही. तुम्हाला देव जर पाहायचा असेल, देवाला प्राप्त करायचं असेल, ईश्वराला प्राप्त करायचं आहे तर भाव शुद्ध ठेवा. शुद्ध ज्याचा भाव झाला दूरी नाही देव त्याला. किंवा जर भावच नसेल ना तर ईश्वर प्राप्त होणं अशक्य आहे. तुम्ही कितीही काही करा. वदंतु शास्त्राणी यजंतु देवान कुर्वंतु कर्माणी भजंतु देवता आत्मेके बोधेन विना विमुक्ती न सिद्ध्यती ब्रह्मशतांतरेपी. आदिगुरु शंकराचार्यजी सांगतात, वदंतु शास्त्राणी, कितीही शास्त्र मुखोद्गत करा. एखादं येऊन कोणीही म्हणेन माझे 6 शास्त्र पाठ आहेत. काय? त्याला एकनाथ महाराजजी स्वतः सांगतात, कथनी पठनी करुनी काय वाचुनी रहणी वाया जाय.
तू शास्त्र पाठ केलेस, परंतु त्या शास्त्राचा उपयोग काय आहे का? काही उपयोग? भाव आधी शुद्ध केला पाहिजे. कारण म्हणून तर म्हटलं, भावे विण देव न कळे निसंदेह. त्यात कोणताच संदेह नाही. जर भाव शुद्ध असेल तरच ईश्वर सुद्धा विचार करेल. भाव कसा होता? गोपिकांचा खरा भाव होता. गोपिकांच्या हृदयामधून एकदा सुद्धा जर ईश्वर गेला असेल ना सज्जनो, ज्यावेळी या त्याच गोपिका आहेत ज्यावेळी भगवान श्रीकृष्णजींना फक्त नेऊन जाण्याची वार्ता ज्यावेळी अक्रूरजींनी केली ना, त्यावेळी त्या ढसाढसा रडणाऱ्या गवळणींनी यशोदा मातेचं सांत्वन गवळणी करतात की माता यशोदा गवळणींचं सांत्वन करते हे कळत नाही. हां, आणि वास्तविक जर प्रेम केलं असेल ना तर ते राधा राणीने केलं. खरा भाव एका भक्ताच्या हृदयामध्ये ईश्वर असणं आणि ईश्वराच्या हृदयामध्ये भक्त असणं, ही खरी भक्तीची परिसीमा आहे. ही भक्ती जीवनात उतरवायला शिका सज्जनो. कारण ती भक्ती जर जीवनात उतरवली नाही तर काहीच अर्थ नाही. म्हणून जे शास्त्राधार नियम आहेत त्यांचा अवलंब करा. वास्तविक नवरात्री साजरी करायची तर ती अशी करा, देवा माझे मन लागू तुझे चरणी. माझं मन देवा तुझ्या चरणावर लागू दे. संसारामध्ये नको. पुढचे काय? माझ्या या मनाला काहीतरी नियम घालून दे. नियम केवळ मनाला नाही, या देहाला सुद्धा घालून दे. काय? नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम दको देवा. देवा नामस्मरण माझ्याकडून घेऊ, माझ्याकडून तर होऊच दे. आणि काय? माझ्या या वाणीला नामस्मरण म्हटलंय सज्जनो. इथे नामरटन नाही म्हटलेलं आहे. नामस्मरण म्हणजे वास्तविक ते तुझं नाम आहे ना त्याचं स्मरण मला सतत राहू दे. सुमिरण ज्याला आपण म्हणतो. कबीरदासजी खूप सुंदर सांगतात, मला तो कर्मे फिरे जीव फिरे मुखमाही. मनवा तो दश दिश फिरे येतो सुमिरण नाही. तुमची माळा तुमच्या हातामध्ये फिरते, जीभ मुखामध्ये फिरते. ईश्वराचं नाम तुम्ही मुखाने घेताय, अर्थात मुखाने नाम घेऊ नये अशा मताचं आपले संत महापुरुष नाही. ईश्वराचं नाम जेव्हा मुखाने घेऊ तेव्हा त्याची गोडी लागेल. मग आपल्याला कळेल की वास्तविक ईश्वराचं नाम खरंच अमृताची गोडी जी आहे ना ती नक्की कशी आहे. मग ते जे आदिनाम आहे ना ते प्रकट होण्यासाठी ज्यावेळी आपण उद्युक्त होऊ, गुरुला शरण जाऊ आणि ते ज्ञान प्राप्त करून ते नाम गुरुच्या कडून ज्यावेळी ते नाम प्राप्त करू जे आपल्या श्वासाच्या माळेमध्ये चालू आहे, ते नामस्मरण माझ्याकडून घडू दे. आणि मला ते नामस्मरण घडल्यानंतर ज्यावेळी मुखाने घेईल आणि ते नामस्मरण करण्यासाठी आदिनाम ज्यावेळी मला कसा प्राप्त होईल तर मला जायला लागेल संतांच्या शरणी. म्हणून मला संतांचा समागमसुद्धा होऊ दे. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. मला दुसऱ्या कोणत्याच भ्रमामध्ये देवा टाकूच नकोस. कारण ज्यावेळी वास्तविक तुला मी प्राप्त करेन त्यावेळी माझे सगळे भ्रम निघून जातील आणि वास्तविक तुझं ते नाम माझ्या श्वासामध्ये ज्यावेळी श्वासाच्या माळिकेमध्ये प्रकट होईल त्यावेळी मला वास्तविक तुझी भक्ती करता येईल. पुढे एकनाथ महाराजजी सांगतात की पायी तीर्थयात्रा मी माझ्या वाचेला अर्थात मुखाला तर सांगितलं, मी माझ्या मुखाला सांगितलं की त्याला नामस्मरण घडावं म्हणजे मुखाने अमृतविधी लावावी, अमृतरूपी नाम ग्रहण करावं, श्वासाच्या माळीमध्ये ते नाम सुमिरन होत राहावं आणि संतांचा समागम मला प्राप्त व्हावा. त्यानंतर मी काय करेन तर पायी तीर्थयात्रा, ते ज्ञान ईश्वराची प्राप्ती झाल्यानंतर पायाने तीर्थयात्रा करून जनजनांपर्यंत त्या ईश्वराचा आनंद पोचवेल. यासाठी मला तीर्थयात्रा करायची आहे. मुखी रामनाम, मुखामध्ये तुझ्या नामाची चर्चा, तुझंच नाम व्हावं, तुझ्या नामाचं महिमा गान मी करावं हा वरदान मला दे. आणि हा माझा नेम तू सिद्धीस ने. अभंगाचं दुसरं आणि तिसरं चरण. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम.
वावुगाची भ्रम नको देवा, वावुगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, संत समागम. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, वास्तविक जो मनाने हारला तो जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये कितीही संकट आली तरी चालेल. लक्षात ठेवा, तुम्हाला आलेले संकट तुम्हाला वर पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त करतात, ढकलतायत कुठेतरी तुम्हाला. त्यामुळे माणसाला एवढे गोस्वामी तुलसीदासजी खूप सुंदर म्हणतात, भयबिन प्रीत न होय गोसाई. ज्यावेळी काहीतरी मी हरवून बसेल, हे भय माझ्या मनामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी संघर्ष करणार नाही. आणि जोपर्यंत संघर्ष म्हणजे काय, तर संघर्ष आपल्याला कुठे ना कुठेतरी ही गोष्ट शिकवतात की तुम्हाला पुढे जायचं आहे. आपण जे झोपलेलो आहेत ना ते आपल्याला जागृत करत असतात. म्हणून जर आपल्या ईश्वराला जर आपण कुठेतरी हरवून बसू, एखादा आपला अमूल असं धन आपण ज्यावेळी हरवून बसू, हे कळाल्यानंतरच आपल्याला त्या वस्तूची किंमत कळते किंवा त्या गोष्टीची आपल्याला कुठेतरी जाणीव होते, ही वस्तू आपल्यासाठी किती अमूल्य आहे. म्हणून जीवनामध्ये हे जीवन मिळालेलं सुद्धा अमूल्य आहे. हे जे नर शरीर मिळालेलं आहे ना, हा जो मानव देह आहे ना, पावला हा देह कागटाळी न्याये, न घडो उपाये घडू आले. अर्थात खूप महत् भाग्याने मिळालेला बहुता सुकृता नरदेह लाभला, भक्तीविण गेला अधोगती. खूप सुकृत कुठेतरी तुम्हाला काय असं वाटतं आपण खूप मोठे महात्मे होतो का पूर्वजन्मी? माझ्याकडे नका बघू, मी भगवा घातलाय. आपण मागच्या जन्मीच्या काही गोष्टी राहिल्या बोलता नाही, आपण किती सहज बोलतो ना. हे आजोबा आलेत, एखाद्या लहान पोराकडे बघून, आजोबाचे जर कर्म जर असे असतील त्याला पुढची जन्म कोणता मिळेल हे तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. हां, गुण आपले वास्तविक जे आहेत ना आपल्या जीन्समधून, अर्थात जेनेटिकमुळे गुण अवतरित होतात. याचा अर्थ असा नाही की खरोखर एखादी व्यक्ती, परंतु एखादी पुण्यात्मा असेल ना, तिला जर त्याची भक्ती किंवा त्याला काहीतरी ईश्वराचं कार्य जर त्याचं बाकी असेल, त्याची ती भक्ती जर अपुरी राहिली, त्याचं ते योग जर अपुरं राहिलं, तर पुढचा जन्म त्यांच्या स्वेच्छेने पुन्हा मनुष्य जन्म मिळतो, अन्यथा मिळत नाही. हा जन्म एकदाच मिळतो. 184चा फेरा पूर्ण झाल्यानंतर मग मनुष्य जन्माचा वारा लागलाय फक्त. हा मनुष्य थोडी गई बाकी रही अभी. जवळजवळ मनुष्य देह आपला संपत चालला. आपण विचार केला पाहिजे कशासाठी हा देह मिळाला होता. आपल्याला हा देह बहुता सुकृता नरदेह लाभला. खूप सुकृताने काहीतरी पूर्वजन्मीचे काहीतरी चांगले कर्म झाले म्हणून ईश्वराने विचार केला कुठे आपल्या सुकर्मांची, इतक्या जन्मोजन्मी घडलेल्या सुकर्मांची सांगड बांधून त्यांना मनुष्य जन्म दिला. म्हणजेच या जन्मामध्येच आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळू शकतो. आणि तो कसा, तुम्ही म्हणा मुक्त कशाला व्हायचं आहे, परत इथे जी मजा आहे ती नाही आहे ना. पण मोक्ष म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं मोक्ष म्हणजे सगळं संपलं, हा जन्म संपला, पुढचा जन्म नाही. मग यात मजा काय? मोक्ष म्हणजे काय माहिती आहे सज्जनो? मोक्ष म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वेच्छेने पुढचा जन्म हवा असेल तर घे, नसेल तर नको. तुला आवडत असेल तर वैकुंठाचा आस्वाद घे, नाही तर
तुला हवं असेल इकडे जाऊन काहीतरी सेवा करायची असेल, माझ्या नामस्मरणाची गोडी जर तुला लागली असेल, तर त्यासाठी म्हणजे टोटल फ्रीडम म्हणजे वास्तविक मोक्ष आहे सज्जनो. मग तो मोक्ष मला का नको असेल? तुम्ही म्हणाल या मनुष्य जाऊ दे, आता गेलं आमचं, अर्ध गेलं जीवन आहे ना. अर्ध नाही, माझं अर्ध, तुमचं किती? मेरा हुआ अब, माझं तर आपलं किती जीवन गेलंय आतापर्यंत. परंतु आता आपल्याला वास्तविक काय करायचं आहे? काय करायचं आहे? देवे दिला देह भजनी गो. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, नहाता जमाना खोया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया रे. दिया रे, दिया रे. नवरात्रीमध्ये थोडासा ना आपण हा थोडासा एक विचार करू. नवरात्रीमध्ये फार काही नाही करायचं आपल्याला. जी वास्तविक घटस्थापना जी वास्तविक घटस्थापना तिथे केली ना बाह्य दृष्टीने, ती आंतरिक घटस्थापना आता करा. कारण ती घटस्थापना ईश्वराने केलेली आहे. परंतु तुम्हाला एक त्या जलाच्या अर्थात त्या कलशामध्ये, त्या घटामध्ये आपण 1 रुपयाचं नाणं, 1 रुपयाचं नाही, तुम्ही 10ची नोट टाकता का? नाही, नोट खराब होईल ना. पक्के शाणे आहात तुम्ही. मग 100चा डॉलर नाही, आपण एक नाणं अर्थात जे लक्ष्मीचं किंवा देवीचं प्रतीक म्हणून आपण त्याच्यामध्ये नाणं टाकतो. आणि सुपारी हे गणपतीचं अर्थात देवतेचं प्रतीक आहे. याचा अर्थ काय होतो सज्जनो माहिती आहे? देवी देवता इंद्रलोकमधले नाही, स्वर्गलोकमधले नाही, वास्तविक देव ब्रह्म ईश्वर तो तुमच्या अंतर्गटामध्ये आहे. मग ती देवी भागवतमधली आदिशक्ती असू दे किंवा वास्तविक ते ब्रह्मरूप असे भगवान असू देत, ते आपल्या अंतर्गटामध्ये या देहामध्येच ईश्वराचं वास्तव्य आहे. त्या ईश्वराला जाणायचं आहे. तो ईश्वर कसा आहे तर आपल्याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठती. ईश्वरा सगळ्या भूतांच्या हृदयामध्ये वास करतोय. किंवा ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्टितम. सगळ्यांच्या अंतर्गटामध्ये मी आहे खरा, परंतु मी कसा आहे? ज्ञानाने जाण्यासारखाच आहे, जाणण्यायोग्य आहे. मला ज्ञानाने ओळखलं जाईल. अर्थात तुम्ही त्या तत्वस्वरूपाची ओळख करा, जी घटस्थापना बाह्य रूपाने तुम्ही करता. कुठेतरी प्रश्न केला पाहिजे, ही का करतो आपण घटस्थापना? प्रत्येक दिवशी आपण एक माळ सोडतो, 9ही इंद्रियांना आवरून धरतोय, अंततः विजयादशमी साजरी करतोय. अर्थात दशानन 10 वृत्तींच्या रावणाचा अर्थात जे आपले षडविकार आणि प्लस त्या 4 आपल्या वृत्ती यांचं हनन करून दशानन मारायचं आहे. म्हणून विजयादशमी साजरी करायची आहे, ज्याला दशहरा म्हणतो. किंवा 10व्या या दशमद्वारावर स्थित होणं. आपली प्राणशक्ती दशमद्वारावर स्थित, आणि ती प्राणशक्ती अशी तशी प्राप्त होत नाही, ती गुरुच्या सहाय्यानेच प्राप्त होते. ज्यावेळी गुरुचा हस्त मस्तकावर पडतो त्यावेळी हरिपाठातला पहिला अभंग साकार होतो. तो कोणता? देवाची ये द्वारी क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या. म्हणजे ते देवाचं द्वार म्हणजे कोणतं? या दशमद्वाराला देवाची ये द्वार पण म्हटलेलं आहे. आणि या द्वारावर उभं राहिल्यानंतर प्राणशक्ती ज्यावेळी या द्वारावर स्थित करतो त्यावेळी 4 प्रकारच्या मुक्ती, 4ही मुक्तीचे ते 4 पदार्थ आहेत ते आपल्याला प्राप्त होतात.
ती खरी भक्ती जागृती किंवा ते खरं तत्व स्वरूपाचं ज्ञान आहे, ते गुरुच्या कृपेने जाणलं जाऊ शकतं आणि त्याचाच अवलंब आपण या घटस्थापनेमध्ये करतो. एकनाथ महाराजजी सांगतात की हे सगळं ज्ञान मला प्राप्त व्हावं, पण यासाठी लागणारं जे मन आहे ते त्या मनाला कसे कसे माझ्या या शरीरातल्या प्रत्येक इंद्रियाला कसे कसे नियम लावायचे हे याचं मागणंसुद्धा ईश्वराकडे मागून झाल्यानंतर ईश्वरानेच विचार केला की नाथ बाबा तुम्हाला आणखीन काही मागणं मागायचं आहे का. त्यावेळी नाथ बाबा म्हणाले मागणं मागायचं आहे, आणिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. देवा मला आता आणखीन काहीच मागणं मागायचं नाही आहे. अभंगाचं शेवटचं चरण. आणिक मागणे नाही नाही देवा, आणिक मागणे नाही नाही देवा, आणिक मागणे नाही नाही देवा, आणिक मागणे नाही नाही देवा. जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घड संत समागम, अवघाची भ्रम नको देवा देवा. अवघाची भ्रम नको देवा देवा. देवा अवघाची भ्रम नको देवा. वावुगाची भ्रम नको देवा.
आणि क मागणे नाही नाही देवा. आता नाही नाही देवा, तुमच्या माझ्यासारख्यांना जर चुकून नाही होईल जर आचरण तसं केलं तर, जे आत्ता वास्तविक नवरात्री जशी घटस्थापना बाह्य दृष्टीने केली ती आंतरिक दृष्टीने केली तर कदाचित देव प्रसन्न होईल. नाही झाला तर माझा नंबर ताईंकडे नाही, मग मी तुम्हाला देवाचा पत्ता देईन. मी देवाची ओळख करून देऊ शकते, तुमची भेट घडवून देऊ देईन. असो, तुमच्या माझ्यासारख्यांना जर सांगितलं, देवाने विचारलं चुकून, तुला आणखीन काय पाहिजे तर आपण काय मागू, तुम्हाला लईच कंटाळा आलाय, जाऊ दे. हां, नाही, अरे वा, आपण म्हणू देवा मला अजून थांब. आपली लिस्ट डीमार्टच्या सामानाच्या लिस्ट जी असते ना त्याच्यापेक्षा लंबी चौडी लिस्ट आपली तयार होईल. दिवाळीचं सामान आता भरायचं आहे ना तुम्हाला, किती लांब लिस्ट असेल तुमची, ज्याची गरज नाही ना ते सुद्धा घेऊ आपण, है ना. आपल्याला जर देवाने विचारलं तर आपण आपली लिस्ट लंबी चौडी असेल एकदम, ती कुठे थांबेल. एव्हर एंडिंग डिझायर्स, ह्युमन डिझायर्स आर इन्फिनिट. माणसाचे जे डिझायर्स आहेत ना, इच्छा, मला हे पाहिजे ते पाहिजे, ते कधीच थांबणार नाही. मी जर आता तुला मी माझ्याकडे एक फोन पडलेला आहे, आयफोन 14 प्रो दे, चालेल का तुला. नाही, मग 15 पाहिजे, नको. तुम्हाला काय पाहिजे. आपले डिझायर्स, आपल्या इच्छा वासना कुठेच थांबणार नाही, आपल्या इच्छा थांबणारच नाही. आपल्याला जे पाहिजे ना, देव जर चुकून प्रसन्न झाला आणि तुम्ही आता नाही बोलता, आणि जर देव प्रसन्न झाला, मी पहिले देवाला कॉल करून विचारेन, देवा सांग लिस्ट. देव म्हणा डीमार्टची रील लिस्ट तरी छोटी आहे, त्या तरी संपली, यांच्या संपत नाही आहेत. यांनी माझ्या पुढच्या जन्माच्या सोयी करून घेतल्यात. मनामध्ये तुमच्या लाडू फुटतात, मला मन वाचता येईल. वाचू का. नाही, घाबरू नका, एवढं नाही येते मला. परंतु नाही देवा, इथेच थांब, नको. मला जेवढं पाहिजे ना, मला माझ्या भक्तीसाठी जेवढं पूरक पाहिजे ना तेवढंच मला दे. आता इथे मागणारे असे आहेत की ज्यांना माहीत आहे कुठे थांबायचं आणि केवढं मागायचं. नाहीतर आपल्यासारख्यांचं मागणं काय असेल, चुकून जर देव प्रसन्न झाला ना तर आपण त्याच्याकडे भलतंच काहीतरी मागून मोकळे होऊ. उदाहरण एक असं खूप जुनं उदाहरण मी कधीतरी वडिलांच्या मुखातून ऐकलेलं. एकदा एक व्यक्ती रस्त्याने चालत असते, तहान लागलेली आहे, सगळं काही लागलेलं आहे, पण त्याला व्यसन होतं एक तंबाखूचं. बायकांनी बघू नका, तंबाखू म्हटल्यानंतर पुरुषांकडे बघायची गरज नसते. तुमच्याही मुंबई पुणे एक्सप्रेस रोज चालू असतात. ज्यांच्या चालू असतात त्या गप खाली मान घालून आता दात लपवत असतील, आणि ज्या रोज क्लोजअप लावतात त्या बरोबर आज आपल्या टूथपेस्टची ॲड करत असतील. म्हणजे आता जो कोणी ओठ मिटून हसतोय त्यांची मुंबई पुणे एक्सप्रेस डेलीची चालू असेल. असं त्या व्यक्तीने विचार केला, त्याला आली होती तंबाखूची तलप, आणि चुन्याची डबी तो घरी विसरला होता, आणि त्याला चुकून देव प्रसन्न झाला, काहीतरी मुखातून नाव आलं आणि एखादा देव प्रसन्न झाला. आणि तो प्रसन्न झाल्यानंतर देवाने सांगितलं, सांग तुला काय पाहिजे. तो म्हणाला, काय नको मला, तंबाखूला फक्त चुना पाहिजे, थोडासा देतो का. ही आपली मागण्याची स्थिती आहे. कुठे थांबायचं आणि काय मागायचं हे आपल्याला कळत नाही सज्जनो. म्हणून ईश्वराकडे काय मागायचं आहे, कोणाकडे काय मागायचं आहे हे संतांना जास्त कळतं, आणि म्हणूनच त्या संतांनी सांगितलं मला आणखीन काही नको. आणि इथे मागतायत कोणाकडे, तर मागणंसुद्धा कोणाकडे करावं. हा जो मागणीपर अभंग आहे ना, याचा थोडासा एवढाच विचार करू. मागणं कोणाकडे मागावं. मागण्याचे सुद्धा 3 प्रकारांमध्ये मोडतं. ज्याच्याकडे दातृत्व आहे परंतु सामर्थ्य नाही आहे, ज्याला देण्याची इच्छा आहे परंतु त्याच्याकडेच स्वतःकडे देण्यासाठी काहीच नाही आहे, तो काय देणार आहे. दुसरा प्रकार म्हणजे ज्याच्याकडे सामर्थ्य आहे परंतु त्याच्याकडे दातृत्व नाही. त्याच्याकडे भरपूर पैसा बँकेच्या अकाउंटमध्ये पडला आहे, पण 1000 रुपयेसुद्धा त्याला दुसऱ्याला काढून द्याविषयी वाटत नाही.
म्हणजे दातृत्व नाही आहे, सामर्थ्य आहे. तिसरं म्हणजे त्याच्याकडे दातृत्वही आहे आणि सामर्थ्यही आहे. अशाच देवाकडे त्यांनी मागणं मागितलेलं आहे. आणि संतांचं मागणं कसं असतं, स्वार्थपुरीत मागणं नाही आहे. हे जे मागणं आहे ना, हे तुमच्या आमच्यासाठी मागणं मागितलेलं आहे की देवा, ज्यावेळी मी हे करेल, तिसऱ्या चरणामध्ये सांगितले पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. कारण संतांना माहीत आहे आम्हाला सारं जग फॉलो करतं आहे, आम्हाला सगळेजण आमचं आचरण करतात, आमच्या जीवनशैलीकडे बघून त्यानुसार आचरण, त्यानुसार जीवन जगण्याचा काहीतरी धडा घेत असतात. म्हणून काय मागायला पाहिजे, म्हणून हे मागणं मागितलं. आता आपलं मागणं किती स्वार्थपुरीत असतं. थोडंसं हसवते कारण लय झोपा आल्या तुम्हाला, मला माहिती आहे. एकदा एका सुनेने काय केलं, तपश्चर्या केली भगवंताची. 16 सोमवाराचं व्रत केलेलं आणि 16 सोमवार तिचे झाले पूर्ण. आणि झाला भोलानाथ प्रकट झाले अक्षरशः. आणि समोर प्रकट झाल्यानंतर बोलले, बोल बालिके काय पाहिजे तुला. ती म्हणाली, देवा मला दे, पण त्याच्या आधी माझी एक अट आहे. नाही, मला तुझ्याकडे खूप काही मागायचं आहे. देव म्हणाला, प्रसन्न झालो, 16 सोमवाराचं व्रत केलं आहे, मी तुला देणारच काहीतरी आहे ना. ठीक आहे, काय मागायचं ते माग, परंतु एक अट आहे. तू जसे 16 सोमवार करतायत तसेच 16 शुक्रवार तुझ्या सासूने केलेत. तू जितकं मागशील त्याच्या 3 पट तुझ्या सासूला मिळेल. हां बघा कसे चेहरे झाले. मला 1 पट आणि सासूला 3 पट. मग आता काय करायचं, म्हणून मग तिने युक्ती लढवली. ठीक आहे देवा, मला काय देशील. मला आता ना एक सोन्याची गंठण दे. मग देव म्हणाला, ठीक आहे तथास्तु. देव लगेच तिच्या गळ्यामध्ये एक सोन्याची 1 तोळ्याची गंठण. मला माहिती नाही, मला सोन्याचा भावही माहिती नाही, त्याचा माझा काही संबंधसुद्धा नाही. मला सोनं म्हणजे फक्त एवढंच कळतं, शयन. असो, तिला 1 तोळ्याची मिळाली, सासूच्या गळ्यामध्ये 3 तोळ्याची गंठण आली. तिने कपाळाला असाच हात मारला. आता पुढे काय झालं, ती म्हणाली, ठीक आहे देवा मला 1 बंगला दे. देव म्हणाला, तथास्तु. सासूला 3 बंगले मिळाले. आता त्यानंतर ती म्हणाली, अच्छा ठीक आहे. अजून आणखीन मागितलं, देवा आता मला एक काम कर, मला एवढं सगळं दिलं आहे ना, मला 1 करोडची लॉटरी मला 1 करोड रुपये हवेत, मला 1 करोडची लॉटरी लागू दे. देव म्हणाला, ठीक आहे तथास्तु. तिच्या बँक लगेच जीपेवर मेसेज आला, 1 करोड क्रेडिटेड इन युअर अकाउंट्स. हां, लगेच तिला 1 करोड मिळाले. सासूच्या अकाउंटला लगेच सासूला पण जीपेवरती मेसेज आला, 3 करोड हॅज बीन क्रेडिटेड टू युअर अकाउंट. आता सासूला मिळाले 3 करोड. आता हिने युक्ती केली, हे म्हणाले, देवा आता सगळं मिळालं. देव म्हणाला, आणखीन काही देऊ का. देवा नको, सगळं मिळालं. आता एकच काम कर, मला हलकीशी माझ्या छातीमध्ये छोटीशी कळ दे. आता माझ्याकडे बघू नका, सासूला 3 अटॅक येऊन सासू गेली. असं मागणं मागायचं, कळलं. मला एक छोटी, सासूला 3 अटॅक आले, सासू गेली. हिला छोटीशी आली, हिला माइल्ड हार्ट अटॅक आला, सासूला 3 अटॅक येऊन सासू झाली. मग फायदा कोणाचा झाला आता हिचा, सूनबाईचा. सासूचं ते पण माझंच झालं ना. सासू दुसरं कोणाला देईल, नणंद नव्हती तिला. असो, हे मागणं आपलं आहे, स्वार्थपुरीत मागणं आहे. परंतु संतांचं मागणं असं नाही. संतांचं मागणं जगाच्या कल्याणासाठी आहे, तेच मागणं. आणि त्यामुळेच संतांना मिळालेला तो अधिकार आहे. कुठे थांबायचं हे विवेक त्यांचा जागृत झालेला असल्याकारणाने संत एकनाथ महाराज म्हणतात, मला आता अन्यत्र काहीच नको देवा, मला फक्त एका जनार्दनी सेवा दृढ देई. जर तुझी सेवा करता करता माझा भाव तुझ्या चरणांप्रती इतका दृढ व्हावा की ज्याप्रमाणे वास्तविक गवळणींचा आणि राधाराणीचा ज्याप्रमाणे झाला. अध्यात्माच्या मार्गावर लागा. ईश्वराच्या प्राप्तीसाठी हा देह मिळालेला आहे. या देहाचं पालन पोषण सगळं करा, परंतु अतिलाडसुद्धा या देहाचे करू नका की ईश्वराच्या मार्गापासूनच पृथक होईल. ईश्वराच्या मार्गावर पावलं ठेवा. तुम्ही 1 पाऊल ठेवा, 10 पावलं तो तुमच्यापर्यंत चालून यायला तयार आहे. हाच संदेश आहे. हीच प्रार्थना तुमच्या चरणी ठेवते आणि माझ्या वाणीला विराम देते. पुंडलिक वरदारी विठ्ठल.
ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुझे विठ्ठल जय जय